कल्याणमध्ये पाऊस कोसळतोय। कल्याणमधली व्हिज्युअल्स आपण पाहतोय। आता या क्षणी जोरदार एंट्री पावसाला झालेली आहे। मोठ्या प्रमाणावर तो कोसळतो आहे। अनेक नागरिकांचे हाल झालेत। दुकानांच्या कडेला ते येत आहेत आणि आपण पाहू शकतोय की नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर आहेत। कल्याणमध्ये पावसाचा जोर अजूनही कायम आहे। मुसळधार पाऊस सुरू झालेला आहे। आपण पाहू शकतोय रस्त्याच्या कडेला जी दुकानं आहेत त्या ठिकाणी नागरिकांनी गर्दी केलेली आहे। पावसामुळे छत्र्या काहींनी नेल्या नव्हत्या आणि त्यामुळे त्यांनी दुकानांचा आडोसा घेतलेला आहे आणि मोठ्या प्रमाणावर नागरिकांची अडचण झालेली आहे। दुपारची वेळ आहे आणि अशा वेळी नागरिकांची या पावसाने मोठीच अडचण केलेली पाहायला मिळते। कल्याणमध्ये दृश्य आहेत। कल्याणमध्ये सुद्धा मुसळधार पाऊस कोसळतोय। पावसानं चांगलाच जोर धरलेला आहे। मुंबई आणि मुंबईसह इतर महानगरामध्ये उपनगरामध्ये पावसानं जोरदार एंट्री केल्याची पाहायला मिळते। आपण पाहू शकतोय आता या क्षणी या ठिकाणी मुंबईसह उपनगरामध्ये जोरदार पाऊस कोसळतो आहे। कल्याणमधली ही दृश्य आहेत। कल्याणमध्ये दुकानांच्या कडेला अनेक स्थानिकांनी अनेक प्रवाशांनी गर्दी केलेली आहे। पावसामुळे आडोसा मिळावा यासाठी दुकानांच्या कडेला थांबलेले आहेत। पावसाचा जोर आपल्याला पाहायला मिळतोय। मोठ्या प्रमाणावर पाऊस कोसळतो। आपण पाहू शकतोय की आता खरं तर वेळ आहे दुपारनंतरची ही वेळ आहे चाकरमान्यांनी घरी जाण्याची आणि त्यांना घरी जाण्याच्या वेळेमध्ये हा पाऊस सुरू झालेला आहे तेव्हा त्यांना मोठ्या प्रमाणावर अडचण होते। 2 दिवसापूर्वी जोरदार पाऊस झाला आणि त्यानंतर विश्रांती घेतली होती पावसानं। आपण पाहू शकतोय की 2 दिवसांच्या विश्रांतीनंतर आता पावसानं पुन्हा एकदा दमदार एंट्री केलेली आहे। आज सकाळपासून कोणत्याही प्रकारचं पावसाचं सावट नव्हतं, मात्र दुपारनंतर अचानक पावसानं दमदार एंट्री घेतल्याचं पाहायला मिळते आणि त्याच्यामुळे नागरिकांना फार मोठा त्रास होतोय, अडथळा होतोय। अनेक नागरिक आपले अडचणीमध्ये आलेले आहेत आणि कडेला आडोसा शोधतायत। ही मुंबईकरांचे आत्ताचे हाल आपण पाहू शकतोय। नागरिक एका लहान बाळाला घेऊन एक आई एका आडोशाला उभी राहिलेली आहे। आपण पाहू शकतोय कशी दुरवस्था पाऊस